आपल्या प्रवासाची सुरुवात आणि आपला एक माणूस पुढे आहे आणि आपण चाललो पुन्हा. आता बघा पुण्याचा प्रवास. आपण पहिला जाणार जेटीला. जेटी बघा, मग बघा पुन्हा. हायवे पण दिसेल, एन्जॉय करा. आणि हा बघा एक माणूस आपल्या इकडे, हा बघा आलेला आहे, मागच्या सीटवर गेलेला आहे आणि आपण चालल्यात. आता केवढा फ्रेम मध्ये आला माहित नाही. इकडे भाऊ आहे, इकडे दुसरा भाऊ आहे, हा तिसरा भाऊ आहे. आता आपण चालल्यात, आपली गाडी चालू. आणि मी आलेला आहे माझ्या फेवरेट जागेवर, मागच्या सीटवर, कारण की इकडे व्ह्यू चांगला भेटतो. हा फ्रंट वाला, हा साईड वाला, हा दुसरा साईड वाला आणि हा मागचा. आता आपण चाललोय जेटीच्या रोडला. थोड्यात आपण पोहोचतो जेटीवर. आणि हा बघा मी इकडे बसताय मस्त एकट्या एक सीट वरती. आपला एक माणूस येतोय विरारला, आपण त्याला घेणार आहेत. त्याला घेऊन आपण तर रस्त्याला लागू. आता पहिले जेटी आहे, जेटी बघू आणि मग चला तुम्हाला थोडीशी जेटी पण दाखवेन. मजा करा आणि बघत राहा. टाटा बाय बाय. हे बघा आपण जेटीच्या रोडला आणि पाणी चकाचक भरलेलं आहे. हा बुलेट ट्रेनचं ते बघा, तुम्हाला दिसतं का माहित नाही. बघा इकडे क्रेन आहे, हे बुलेट ट्रेनचं काम चालू आहे. आमच्याकडे बुलेट ट्रेन चालू आहे एकदम जोरदार. काम पण एकदम फास्ट चालू आहे. आणि हे बघा, आणि नाही कोल्हापूर प्रकल्प याच्या पुढे बघा पाणी बघा केवढा भरलाय. आणि घर इकडे, हा बघा रोड मस्त जेटीचा रोड आहे. हे बघा इकडे कोलबी प्रकल्प पण हे बघा चालू आहेत. कोलबी तुम्हाला इकडे भेटून जाईल, जेटीच्या बाजूलाच आहे. हे बघा हा जेटीचा रोड. पुढे एक आपल्या गाडी चालू आहे, नेक्सॉन टाटा. जेटीवर आपण आल्यात, पण पाणी जाम असल्यामुळे जेटी सध्या बंद आहे. 1-1.5 तास आपल्या इकडे जाणार आहे. तरी पण आपण चाललो. हे आपली माणसं थोडी पुढे गेल्यात, बाईक वगैरे आहेत. आणि सध्या तरी पाणी बघा किती, हा बघा पाणी इथपर्यंत लागला आहे. बघा ते तिकडे दगड दिसतात ना, जेटीचा उतार त्या साईडला आहे, तिकडे जेटी लागते. पण आता पाणी खूप भरलेलं आहे, त्याच्यामुळे तर जेटी लागणं शक्य नाही. 1-1.5 तास जाईल ह्याच्यामध्ये. आणि 1-1.5 तास नंतर आपल्याकडे लागेल जेटीमध्ये. जेटीमध्ये दाखवतो कसं काय ते विषय. आणि आपण जाऊया जेटीमध्ये, बघूया तुम्हाला जेटी नीट दाखवतो तिकडनं या साईडला. आणि दुसरं काम तर हा रोड बनवणार त्या साईड. आणि हा बघा कचरा केवढा आलाय, हा पण केलेला कचरा आहे. हा ठीक आहे. बघा जेटी, हे बघा जेटी, ही जेटी इकडे आहे आणि एक जेटी बघा इकडे आहे. आता वाऱ्यामुळे आवाज येईल का माहिती नाही, पण बघा काय असेल. आणि दाखवतो मला नंतर थोडी मोठी काम चालू आहे, काय करतात माहित नाही. काहीतरी हिंदी नाही परत चालेल. आणि दाखवतो तिथे चालेल तर गाडी आपण जेटी टाकून जाऊ. आता आम्ही जेटीवर नाही चालले. आता जेटी आम्ही कॅन्सल केली. आता मी चालले हायवेला घाटातून, कारण की आता पाणी अजूनपर्यंत कमी होणार नाही. इकडे आमचा 1-1.5 तास जास्त जाईल. प्लस तिकडनं आम्हाला जायचं असेल हायवेला, तर पण तिकडे अर्धा 1 तास जास्त येईल. 2 तास आमचे असे जाणार आहे. त्या 2 तास जाण्यापेक्षा आम्ही विचार केला की हायवेला इकडनं जाऊन घाटातून आणि लवकर पोहोचू. त्यासाठी आम्ही प्लॅन चेंज केला. आता आम्ही निघतो इकडनं आणि जातो, कारण की परत आम्हाला जास्त टाइम होईल तिकडे पोहोचण्यासाठी. बघू आता काय ते. आपण जेटी कॅन्सल करून आता आपण आले ते बघा घाटामध्ये. हे बघा, हे बघा माकड इकडे, माकड बघा, माकड बघा, माकड बघा. हे बघा माकड इकडे. नाही एक माकड तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ काढायला लागले. हे बघा इकडे माकड बसले तिकडे. इकडे नेहमी माकड असतात ही. हे बघा. आणि आपण आता चालत घाटामधून. हा सफारीचा घाट आहे आणि आपण घाट क्रॉस करून हायवेला लागून तिकडे अजून एक माणूस आपला हे सीट रिकामे, सीट भरायचे, तर माणसाला घेऊन आपण निघू. आणि मेन आहे आपलं की आपण चाललोय ते कामासाठी. तर शाळेचं थोडं काम आहे, त्यासाठी आपण कामासाठी चालल्यात. आपण असं फिरायला नक्की फिरायला चालू असं म्हणून नाही, पण जायचं आहे म्हणून आपण जाऊन एक फिरायचं म्हणून आपण चालल्यात. तसं काय विषय मिळत नाही. तुम्ही विचार करताना अचानक कसं काय चाललंय. काम ते आहे, शाळेचं काम आहे, त्यासाठी आम्ही चालल्यात. काम आहे उद्याचं, पण आज आम्ही निघाल्यात. अगदी वेळेवर पोहोचलो पाहिजे, लेट नाही झालं पाहिजे. पण आपण लवकर चालल्यात. आणि आता थोडंसं तुम्हाला घाट दाखवतो. घाट बघा, मजा करा. बाय बाय. हा बघा घाट, वाट बाई वळणाची. घाटातून झाड वगैरे पडलेले आहेत, जरा चालवताना नीट चाला. हे बघा इकडे झाड पडले बघा.
तिकडे पण माकड आहे, दिसलं तुम्हाला? हे बघा. आणि हा घाट आहे आणि झाड बघा मस्त हिरवळ जसा पूर्ण आहे. कारण की पाऊस यावर्षी लवकर पडला आहे मे मध्ये, त्याच्यामुळे सगळे हिरवळ जास्त दिसते. आणि ह्या टायमाला हिरवळ नसते, ह्या टायमाला थोडंसं कमी असते. आणि गवत पण खूप वाढलंय, हे पण इतकं वाटत नाही. हा अचानक पाऊस आला त्या कारणामुळे सगळं तुम्हाला दिसते हिरवगार. झाड बघा किती उंच उंच आहेत. पारगावचा पूल आता आम्ही क्रॉस करतोय आणि हे बघा इकडे मच्छी पडायला लागल्यात वाटते. हे बघा छोटे छोटे दिसतात का तुम्हाला? इकडे मच्छी पडायला लागल्यात वाटते. आणि हा बघा इकडे डोंगर बघा दिसत, पुन्हा ढग एवढ्या खाली उतरल्यात. पाऊस पण चालू आहे म्हणजे त्या साईडला. आणि हा पारगावचा पूल आहे, आपण क्रॉस करतोय. दोन्ही साईडला बघा पाण्याची हालत बघ कशी झाली आहे बघा. रस्त्यात खड्ड्याच असते काय समजत नाही बघा, किती खड्डे पडले. पण ठीक आहे, चाललंय सगळं व्यवस्थित. हे बघा चला पुढचे तुम्हाला आता डायरेक्ट हायवे दाखवतो. इकडे दाखवणार नाही कारण जास्त व्हिडिओ लांब करून फायदा नाही मिळत, तुम्ही कंटाळते. बाय बाय. थोडस गाडीचं पण पोट भरलं पाहिजे, त्यासाठी आपण थांबल्यात एक पेट्रोल पंप आहे बघा. लावलंय पेट्रोल नाही खरं तर डिझेल भरला लावलंय, पण पेट्रोल पंप थांबल्यात आपण. आणि आपण निघू, तुम्हाला दाखवतो. थोडासा घाट झाला तर मला हायवे दाखवतो. जर आपण माणसाला एका घेऊ आणि निघू सर रस्त्याला. आणि बघू रस्त्याला एवढे पाऊस मिनिट लागतो कारण की पावसाचं वातावरण खूप आहे, थंड वातावरण आहे. त्याच्यामध्ये आपण एसी पण चालू आहे आणि गाडी पण चालू आहे. चला मग बघा पुढे पुढे चालून काय काय होतं. आता हे बघा पेट्रोल पंप निघतंय. आता गाडीच्या बाहेर उतरलो कारण की थोडं जरा हवेचं नायट्रोजन आहे 3 फूट हवा भर लावले. कारण की आता येतं त्या हायवेला नायट्रोजन चांगलं असते, पण जर पावसाच्या टायमाला नायट्रोजन नाही टाकलं चांगलं असते. कारण की वातावरण ऑलरेडी थंड असतं, त्याच्यामुळे कसं आपण जर हायवेला गेलो तर आणखी नायट्रोजन थंड होते, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे कसं आपल्याला नायट्रोजन नाही पाहिजे, आपण हवा भरतो नायट्रोजन काढून. आणि आपलं डिझेल भरून झालेलं आहे, डिझेल भरून झालं आता पण निघतो आणि पोचू मग तुम्हाला सांगतो कसं काय ते. आता मी 2-3दा सांगितलं असेल काय नाही काय ॲडजस्ट करून दुसरा तुम्हाला ॲडजस्ट करू शकतात. तर ॲडजस्ट बघा कारण की व्हिडिओ तुम्हाला बघायचं मला आवडतात. आणि बरेच जण बोलले की व्हिडिओ आहे की व्हिडिओ टाकत नाही, तर व्हिडिओ टाकण्यासाठी आपण व्हिडिओ बनवायला लागलो. बघू आणि मग काय चला. आपण आता हायवेला पोहोचल्यात. हायवेला पोहोचून आणि आपण जसा पेट्रोल पंप सोडला तसा पाऊस चालू झाला. पेट्रोल पंपवरच पाऊस आला होता, त्यानंतर पाऊस तर चालूच आहे. आपण किती जोरदार पाऊस चालू आहे. पाऊस बघ किती जोरदार चालू आहे. आणि हायवेला लागलात आपण. आणि आता डायरेक्ट मला मी शॉर्टकून थोडाफार व्हिडिओ हायवेला टाकतो. त्यानंतर डायरेक्ट आपण विदारला पाऊस भेटतो तिकडे. पाऊस खूप जोरात पाऊस चालू आहे. मागे दिसणार पण तुम्हाला इथे जर पाऊस चालू आहे. हा बघा तुम्ही पुढे थोडा दाखवतो तुम्हाला पुढे बघा. गाडी पण नीट दिसत नाही, पुढची एक गाडी दिसते तेवढी त्याच्या पुढे गाडी सुद्धा दिसत नाही, एवढा पाऊस जोरदार चालू आहे. ठीक आहे, पुढचा पाऊस तुम्हाला दाखवतो बघा. जय करा. आता आपण आलोय टोल नाक्यावर. आणि पाऊस अजून तिकडे थोडाफार कंटिन्यू चालू आहे. इकडे कमी आहे, मागे जास्त पाऊस होता, आता इकडे कमी पाऊस आहे. टोलवरती आपण आल्यात. चल चल चल. हे जे तुम्हाला काला काला दिसते ना, सगळं पाऊस चालू आहे. हा पाऊस चालू आहे जोरदार. हा बघा खूप जोरदार पाऊस चालू आहे. आणि कुठे कुठे पाऊस थोडा थोडा दिसतो, कमी दिसतो, पण पाऊस खूप चालू आहे. हा बघा. आणि हे बघा आपले एक मेंबर हे बघा आलेले आहेत. हे बघा इकडे. आणि सीट एक्सचेंज होत आहे आता. हे बघा ती मागे बघा भाऊजी आले आहेत बॅग घेऊन. सीट आपल्या तर गाडी फुल. भाऊजी
बॅग घेतो, बॅग ठेवतो इथे मागे. आरामात 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 टाक मागे. बस काढतो मी इकडं. बस बघा भाऊजी आले. आणि हे बघा दोन्ही साईडला ट्रॅफिक आणि आपण ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहेत. आणि आपण चालत आता हलवली. त्या साईडला मुंबई गेला, ह्या साईडला पुणे ठाणे रोड आहे. आपण त्या रोडला चाललाय आणि लगेच एंट्री मारताना इकडे आपल्याला ट्रॅफिक भेटलेला आहे. आणि हे बघा ट्रॅफिक, गाडी एकदम आपली आरामात चालली आणि गाणी पण चालू आहेत. हा फक्त कॉपीराईट नाही भेटला पाहिजे, बस दुसरा काही विषय नाही बघत. काय नाही. चला इकडे हात केला पण आता हात गेला परत खाली. चला आता पुढे मला दाखवतो रस्त्यावर कसं काय विषय. हा बघा इथे कम बॅक आणि गाडी आपली जागेत उभी आहे बघा इथे. काहीच विषय नाही बघा. त्या साईडला रोड चालू आहे बघा. तो गेला मुंबईला, हा ठाणे पुणे. निघाले 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 निघाले. चला 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 चला. हे बघा आता आपण पोहोचलो घोडबंदरला आणि हा नवीन बंदरचा ब्रिज ह्याच्यावरून गाड्या चालल्यात. आणि बघा ट्रॅफिक क्लिअर झालेलं आहे थोडं थोडं आणि आपण चालल्यात बऱ्यापैकी गाडी. हे बघा हे बघा काय नजारा आहे. नजारा बघा, नजारा बघा एकदम. हे बघा खतरनाक डोंगर, त्यातील पाणी आणि पाऊस आणि चाललेला रोड काय खतरनाक. आणि हे बघा घोडबंदर जेट्टी. सर्वेश्वर रोड प्रारंभ. टिंग टिडिंग. कंटिन्यू ट्रॅफिक भेटलाय आम्हाला खतरनाक मध्ये. आणि घोडबंदरचा रोड आहे हा. हे बघा एक साईडला मस्तपैकी झाडं झुडपं आणि एक साईडला बघा ट्रॅफिक. हे बघा मागे ट्रॅफिक ट्रॅफिक चाललंय इथे. आणि बराच वेळ झाला आम्ही आता गाडीमध्ये आहेत कारण की ट्रॅफिक पण खूप लागलाय. अर्ध्या रस्त्याला आम्हाला ट्रॅफिक तर नाही भेटले, आता थोडी ट्रॅफिक भेटलंय तिकडे पण. हे बघा हे नजारे बघा बाहेरचे मस्त, काय टेन्शन नाही. वरती बघा ढग पण बघा, गवत पण बघा बघा ते मोठं झालं. आणि ट्रॅफिक बघा. बस आता अजून तेच बघा तुम्ही, दुसरं काय बघू नका. पुढचं काय अपडेट आहे तुम्हाला देतो. चला बाय. हे बघा घोडबंदरचं माकड. हे बघा झाडावर बसले. एकच दिसलं, दुसरी होती तिकडे 4-5 पण ती मोबाईल मध्ये दिसली नाही. अजून कुठे दिसतात बघू झाडावरती. इकडे कुठेच नाही, तिकडेच आहेत वाटते. खातपीत बसल्यात, खाऊन पिऊन जातील मग त्यांच्या घरी. आणि बघा ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. अजून बघा किती ट्रॅफिक. बघा मागे बघा ट्रॅफिकच ट्रॅफिक चालू आहे ते. कधी क्लिअर होईल आता क्लिअर, पण ट्रॅफिक जाम चालू आहे. आणि ही झाड, त्याच्यावरची माकडं. कुठे घोडबंदर क्रॉस करून, ट्रॅफिक क्रॉस करून आपण आता सिटी एरियामध्ये आलेले आहेत. आणि आपण आता चालल्यात अजून कारण की ट्रॅफिकमध्ये खूप टाइम गेला. आणि अंधार काय सेम जसा दुपारी होता तसा आता अंधार तसंच आहे. काही तिकडे बदल होत नाही. आणि पाऊस तिकडे येऊन गेला वाटते. आता मध्ये रस्त्याला पाऊस नव्हता, आता इकडे पाऊस येऊन गेला. हे बघा आता सिटी एरियामध्ये आपण आहे. आणि इकडे पण थोडंसं नॉर्मल ट्रॅफिक आहे, जास्त नाही मिळत. नॉर्मल ट्रॅफिक आहे, इकडे असं चालते एवढं ट्रॅफिक. आणि बघा सिटी एरियामध्ये आपण पोचलो. ऍडव्हर्टाइजमेंट बघा. स्क्रीन आहे ना, स्क्रीन पूर्ण स्क्रीन आहे. ऍडव्हर्टाइजमेंट चेंज होत राहते बघा. चेंज झाली बघा. बेस्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी. झेंडा, आपल्या भारताचा झेंडा फडकतोय बघा. आधी इकडची रोड बघा बघा मस्त पैकी. टर्निंग बाय टर्निंग. हा इथे एक. आता आपण चालल्यात हा दुसरा. टर्निंग बघा इकडे. बघा रोड. हा एक रोड जर चुकला तर माणूस चुकला. परत त्या रोड त्याला भाईला खूप सारा फिरून यायला लागते, तेव्हा तो भाई परत त्याच रोडला येऊ शकतो, नाही तर काहीच होऊ शकत नाही. आणि इकडचे रेट तुम्हाला मी एकदा सांगितलं होते, किती लाख किती करोड काय आहे ते. तुम्हाला हे एरियातलं मी एकदा सांगितलं होतं. जर तुम्ही माझी जुनी व्हिडिओ बघितली असेल तुम्हाला माझ्यात माहीत पडेल कोणता फ्लॅट किती
किमतीमध्ये भेटतो इथे. हे बघा लसूण भाजी ते इकडे आहे बघा, हे पण आहे, पण हे वेगळं आहे, स्वस्त आहे बघा. कोणाला घ्यायचं ते येऊ शकतात इकडे तुम्ही घेऊ शकतात. कोणाकडे कोणाला घ्यायची इच्छा असेल तर येऊन आरामात कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही नंबर पण वाटल्यास मी फोन करा. हा एक रोड इकडे गेला, हा बघा एक रोड चाललाय आणि हा एक आपला, हा बघा. आणि इकडे पुढे ट्रॅफिक लागलेला आहे. बघा रोड, मागचे रोड इकडे 4-5 रोड आहेत. जर रोड एक चुकला तर मग खूप फिरून जायला लागते. अशी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटलेली आहे. आधी सुद्धा आपण इकडे आलो तेव्हा आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे. आणि आपण पहिले इकडे जे गेलं ते आपण गेलो पंढरपूरला, आणि त्याचे ब्लॉग्स अगोदरच पडलेले आहेत. व्ह्यूज त्याला जरा कमीच आहेत, पण चांगली गोष्ट आहे. थँक्यू जे कोणी व्हिडिओ बघतात त्यांना, कारण की आपले ऑलमोस्ट 100 व्ह्यूज कंप्लीट आहेत चांगल्या चांगल्या व्हिडिओवरती. आणि आपले सबस्क्रायबर आहेत 190 कसं काहीतरी समथिंग आहेत. पण त्या यूट्यूबवरती चॅनलवरती आणि जे तुम्ही व्हिडिओ बघतात त्याच्यावरती खूप हेल्प होते त्यासाठी, कारण की यूट्यूबमध्ये पण जे गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये पण सबस्क्रायबर आहेत तर तेवढे थोडेफार व्ह्यूज आले पाहिजेत असं असते. तर तुम्ही व्हिडिओ बघतात तर थँक्यू सो मच. आणि सबस्क्राईब नसेल तर करून घ्या सबस्क्राईब. आणि बघा ट्रॅफिक चालूच आहे अजूनपर्यंत. हे बघा आता इकडे परत ट्रॅफिक चालू झाला. आणि बघा इकडे बघत राहा, सपोर्ट करत राहा. हे बघा इकडे टेडी वगैरे भेटतात, कोणाला पाहिजे असतील तर. पाहिजेत का कोणाला मला सांगू शकता, मी तुमच्यासाठी घेऊन येईल. बघा हो स्विमिंग पूल आहे. आम्ही इकडे आता स्टॉप घेतला आणि हे बघा ट्रॅफिक बघा. आणि इकडे आम्ही स्टॉप घेतलेला आहे, आपली पब्लिक इकडे थांबले. हे बघा नाशिक संकेत बाल. आपण आता हा रोड आहे आणि आम्ही आता निघतो परत रस्त्याला. अजून आपलं भरपूर टाइम आहे, 100 किलोमीटर जायचं आहे. आणि गाडीमध्ये कोण आहे माझोडा भाऊ, माझोडा भाऊ आला मोबाईल माझा चालू करून द्यायला लागला. बंद कसं केलं पण. आणि बरा असं चालू. हे बघा आता आपण ठाणे क्रॉस करून नवी मुंबईमध्ये प्रवेश केला आहे आणि आपण चालल्यात हायवेला. थोड्या अंतर निघतील तर पोहोचलो आपण हायवेचं. आपण भरपूर टाइम लागेल पोहोचायला. रात्री 8:30 ते 9 वाजता किंवा 10 किती वाजता त्यात जस्ट टायमिंग 5:22 झाल्यात. 8:30-9 वाजता पोहोचायला ना. आणि बबाले तलाव असं काय काय डिझाईन केलेलं आहे तिकडे बघा. आतमध्ये अरे रिक्षावाला बाजू ना पेंग पक्षी आहेत बनवलेले. आणि इकडे एक मंदिर पण आहे. कशी डिझाईन केली आहे बघा इकडे तलावाला. बघा हे बघा, हे बघा अशी डिझाईन आहेत केलेले. आणि इकडे पण थोडीशी ट्रॅफिक चालूच आहे. हा ना मागे दिसणार नाही बघा, इकडे बघून घ्यालाच. इकडे काम चालू आहे, इकडे माणसं चालतात, तिकडे कामावर सुटला झाला, इकडे झालं निघाल्यात. हे बघा स्टेडियम आता जगा दिसते, पहिल्या एवढं दिसत नव्हतं. आता बघा क्लिअर बघा, फुल क्लिअर बघा. स्टेडियम आहे, जिओवाल्यांचं आहे, जिओ दे धनाधन. आणि मी जे रेकॉर्ड बघ त्याच्यामध्ये पण सिम आहे जिओचं. आणि बघा लाईटी दिसतात. आता काय करू, तुम्हाला काय दाखवू. आता लाईटीच बघा, नाही बिल्डिंग पण बघून घ्या. काय करतील दुसरं तुम्ही, तुम्हाला तेच काम आहे. हे बघा स्टेडियमच्या लाईट बघा. बाबा काय कमी लाईट आहेत काय पाहिजे त्याच्या लाईट. चला आता पुढचं तुम्हाला दुसरं स्टेडियम दाखवतो. बघा जिओचं नाव घेतलं, जिओ हाजे. हे बघा एरोप्लेन. इकडे एअरपोर्ट आहे, कोणाला यायचं तर बिंदास येऊ शकता. अजून एखादं येते का बघू. एक अगोदर पण गेलं पण त्या काय मोबाईलमध्ये होता ना, रेकॉर्ड नाही करायला भेटला. आता भेटलं रेकॉर्ड करणार. आणि बघा इलेक्ट्रिक नेक्स आणि बी. हे बघा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. दुसरं नदी पाणी. आणि
आपली कंटिन्यूअस रनिंग चालू आहे. आता वाजलेले आहेत 5:45 आणि 5:45 पर्यंत आपण इकडे JCB आहे. तिकडे मागे खूप सारे JCB होते पण काय बघायला चान्सेस नाही भेटला. पेंटिंग बघ असं मस्त कलाकृती केल्या आहेत बघा. याच्यावरती पेंटिंग केल्या आहेत मस्त बघा. हे बघा पूर्ण जो ब्रिज आहे त्याला पेंटिंग केलेले आहे. हे एक रेल्वे स्टेशन आहे. बघायचं नाव काय आहे हमरे. अरे तो काय मध्ये सारा काहीतरी आलंय. नाव काय तुर्बे रेल्वे स्टेशन आहे बघा. काय रे मध्ये काय ते गाड्या ट्रॅफिक आणि बँक आणि लोक चालल्यात. सुटली वाटते यांची. हे बघा आता तुम्हाला स्टेडियम दाखवतो. संध्याकाळचे 6 वाजल्यानं अपडेट. अजून आम्ही पण सिटी एरियामध्येच आहेत. अजूनपर्यंत आम्ही पुढे पोहोचून गेलात नाही. आणि हे बघा वातावरण बघा. पावसाचं खतरनाक वातावरण आहे. वन साइड वातावरण आहे. वन साइड. पुन्हा एकदा आपला ब्रेक आलेला आहे आणि आपण परत एकदा थांबलेले आहेत. थोडंसं काहीतरी नाश्ता पाणी पण घेतली इकडनं. कारण की आता परत आम्ही हायवेला लागतो. त्यानंतर आम्ही स्टॉपला आम्ही डायरेक्ट जाणार आहे. आणि बघू आता इकडे आम्ही थांबल्याचे बघा सगळे इकडे उभे राहिले. आणि बघू आता काहीतरी नाश्ता करू आणि नाश्ता करतो आणि निघतो आपला प्रवास चालू. पुन्हा हायवे साईड काही विषय मिळत नाही. आपला हायवेला जायचं. हायवेला यायचं आहे विषय तर की किती टाईम लागेल. आणि भरपूर टाईम होणार 9 वाजता का. आणि आपला चषकाट मेंदू वडा आलेला आहे. खातो आणि निघतो आहे बघा. आता थोडा अंधार पडला आहे आणि पाऊस पण चालू झाला. आम्ही निघाले आता नाशिकहून जस्ट. आता अजून 100-120 किलोमीटर काहीतरी बाकी आहे. आणि हे बघा पाऊस नेहमीप्रमाणे पाऊस चाललेला आहे. म्हणजे आजच्या दिवसाप्रमाणे. आणि अंधार दिसतो का मी काय माहिती नाही. दिसत असेल थोडाफार पण ठीक आहे. आता पाऊस चालू झाला काय नाही करू शकत. आमच्याकडे अंधार पण पडला आहे. थोडंसं दिसते. हे आले आपण बोगद्यामध्ये. आपण आले आहेत बोगद्यामध्ये. हा पहिला बोगदा आपल्याला लागलेला आहे जो आपण आता रस्त्याला येताना पहिलाच. आणि बोगद्याच्या जस्ट बाहेर निघताना पाऊस चालू आहे. तुम्हाला दिसेल बघा. हा बघा पाऊस बघा गेला पाणी. धबधबा पुन्हा एकदा बोगद्यातून आपण एंट्री मारताना आतमध्ये. आणि आपल्यासोबत एक पोलिसांची गाडी पण चालू आहे. बघा हा छोटूसा बोगदा आहे पण ही गाडी आपल्यासोबतच चालले का दिवस. हे बघा सिग्नल मारत. आणि आपण टोलवर आलेलो आहेत. टोल नाका. आणि बघूयात असं क्लिअर झालेलं आहे. निघालो आपण. आम्हाला सुद्धा नाही लागले मी तिकडे. आणि अंधार पडला आहे आता. बरंच टाइम झाला. किती वाजले 7:18 आम्ही अजूनपर्यंत टोलवरच आहेत. अजून आम्हाला कमीत कमी 80 ते 85 किलोमीटर अजून जायचं आहे. पोहोचेल आपण. फक्त अंधार पडत जास्त काय नाही. आणि पाऊस कंटिन्यू चालूच आहे. येतो जातो पाऊस चालूच आहे.
अंधार अंधार पडत चाललेला आहे आणि आपण अजूनपर्यंत अर्धा रस्त्यापर्यंत आहेत. आणि अजूनपर्यंत ढग अजून दिसतात थोडेफार की पाऊस चालूच आहे. हे बघा रोडची लाईन कशी मस्त वाटत. ट्रेनचा आवाज दिसत नाही. ठीक आहे ना. आणि हे बघा डोंगरावरती ढग कोसळला. हा बघा दिसतो का तुम्हाला पूर्ण? हा बघा पूर्ण ढगावरती हे ढग हा कोसळलेला आहे डोंगरावरती. मी पूर्ण असा अर्धा डोंगर त्या ढगानेच वेढलेला आहे. हे बघा ढग बघू शकता तुम्ही. ढग पण दिसेल तुम्हाला आणि त्याच्यावरती कोसळतो पण दिसेल. आणि तिकडेच नाही तर हा बघा इथे हा बघा हा समोर पण इकडे डोंगर आहे आणि ढग इकडे पूर्ण खालती कोसळले ढग डोंगरावरती. आणि आपल्याला बघा ह्या रूटने जायचं आहे. ही लाईट तुम्हाला दिसते. ह्या रूटनेच आपल्याला जायचं आहे. बघा जिथे लाईट दिसत होती तीच लाईट आहे बघा. आणि आपल्याला तिकडनं जायचं आहे. ते ढग तुम्हाला कोसळला आहे बघा इथे या साईडला. मला दिसते का ह्याच्यात माझं माहिती नाही पण तिकडेच ढग कोसळलेला आहे. आणि तिकडेच पूर्ण पाणी म्हणजे असं अर्धा डोंगर गायब झाल्यासारखं दिसतो तिथे. थोडा ढग तिथे कोसळला तितका पावसाचं हे चालू आहे बघा. आपण टर्न घेतला तिकडे चालत आणि इकडनं दिसतो का बघू. दिसतोय का हा आहे बघा दिसतो. पण आता कॅमेरामध्ये दिसणार कारण की अंधार पण पडला आणि लाईट खूप पडतो तिकडे आजूबाजूला. हे बघा पूर्ण शहर आहे बघा खालती. इकडेच आपण आले परत वरती. सर तुम्हाला प्रॉपर दाखवायचा प्रयत्न करतो. मी पण दिसणार नाही आणि मी पण तुम्हाला दिसणार नाही तर ते पण जरा आता ऍडजस्ट करून घ्या कारण की अंधार पडतो आणि मी माझा कलर त्याच्यामध्ये मी नाही दिसू शकत. बघेन दिसेल म्हणजे तसा पण जरा हे तरी चालू करायला लागेल फ्लॅश वगैरे. आणि फ्लॅश जर माझ्यावर पडली तर माझे दात आणि डोळे दिसतील. त्याच्यामध्ये जरा ऍडजस्ट करून घ्या. आता आपण लोणावळाचा रस्ता क्रॉस करून पुण्याच्या रस्त्याला लागलोय आणि अजूनपर्यंत 7:45 वाजतात आणि अजूनपर्यंत आपण या रोडलाच आहे. पोचलो आपण थोड्या वेळात आणि थोड्यात म्हणजे तसा 1 तास लागेल. 8:45-9 वाजते. बघा जर पोचला तिकडे काय आपल्याला राहण्यासाठी रूम वगैरे काय भेटते का नाही. आपण आज सर्वात मोठ्या बोगद्यामध्ये आल्यात. बघूया किती टाइम लागतो आता बोगद्यातून बाहेर. आणि आपण थोड्या आतमध्ये आलेले आहेत आणि हा सर्वात मोठा बोगदा सांगितला जातो. काहीतरी 1000 का त्याचा मीटरचा आहे आणि मी बऱ्यापैकी सोडलेला आहे कारण की माझा मोबाईल बंद झालेला. आता परत चालू केला आहे. आता बघूया. आणि अर्धा मी स्किप केलेला आहे कारण की आपल्या आडीबाईत बंद झाला होता त्याच्यामध्ये. आणि आपण निघालेले आहेत बाहेर थोड्या वेळातच. जास्त 35 सेकंदामध्ये कारण की आपला थोडा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि संपला. मोठा गेला मागे. आता पाऊस पण चालू आहे आणि काय दिसणार पण नाही. त्यानंतर लगेच 500 मीटरचा काहीतरी बोगदा भेटलेला आहे आपल्याला आणि ह्या प्रॉपर आपल्याला भेटणार आहे असं वाटत आहे आणि भेटला आहे प्रॉपर. ह्याच्यामध्ये असं लाईट नाही भेटते. 500 मीटरचा आहे छोटासा. आणि आपण जस्ट पोहोचल्या. संपला काय नाही. पुणे आहे 45 किलोमीटर मात्र. सातारा आहे 152 किलोमीटर. तेलगाव आहे 19 किलोमीटर. पुणे 45 किलोमीटर पुणे आहे. आपण पोहोचणार जास्त 40 मिनिटामध्ये. 40 ते 45 मिनिटात ना लगेच पोहोचणार आपण. चला पोहोचणार भेटू. आणि जे तुम्हाला पुढे धुकं दिसते ते सर्व पाऊस चालू आहे. बाय. पुन्हा एकदा आपल्याला टोल दुसरा भेटलेला आहे. दुसरा टोल बघू किती टाइम जातो आपला.
लगेच निघता येते का टाइम जातो ते बघूया. आपल्या पुढे एक क्रेटा चालली आहे, तिला किती टाइम लागतो ना आपल्याला किती टाइम लागतो बघू आपण. आणि हा रस्ता क्लिअर आहे, काय क्लिअर आहे. थोडीशी इथे ट्रॅफिक आहे या साईडला. बघू क्रेटाच्या पुढे कोणती गाडी दिसत नाही, पण बघू आता ह्या क्रेटाला किती टाइम लागतो ना आपल्याला किती टाइम लागतो निघण्यासाठी. अरे लगेच निघाली. आता आपल्या गाडीला किती टाइम लागतो बघूया. लगेच निघते का थांबायला लागते ते आता माहीत पडेल. अरे थांब. ओके आपलं फास्ट एकदम स्पीड मध्ये. तिला थोडं थांबायला लागला, आपलं थांबायला लागलं. आपलं काय निघून चला रस्त्याला. आणि रस्ता हा रिकामी का आहे. आणि आपण फायनली पुण्यामध्ये पोहोचलेलो आहेत. आणि हे बघा साई लॉज आहे, इकडे आपण रूम बघितला. आपण इकडे थांबणार आहेत. आपल्याकडे 2 रूम घेत आहेत. आपण 6 जण आहेत, 6 जण मिळून 2 रूम घेऊन येणार आहेत. आणि हे बघा आपण हॉटेलमध्ये आपले रूम घेतलेले आहेत. ही TV, फॅन, लाईटी आणि मी इकडे ही आणि आपलं रूम. आता जातो थोडं खाना पिना करतो. आणि 9 वाजल्यात, आपण परफेक्ट 9 वाजता पोहोचल्यात. आणि आपण लगेच रूमचं पण बघितलं, आपण रूम पण घेतो. जास्त टाइम नाही लागला, पण काय 5-10 मिनिटं लागली. आणि आता जातो जेवायला. इकडे व्हेज, प्युअर व्हेज. आपण प्युअर व्हेजसाठी चाललो. आणि आता चालत निघाल्यात, कारण की 11 दिवस गाडी बसल्यात. 1 वाजता निघालेले, आपण 9 वाजता पोहोचल्या तिकडे आरामात.